सर्वप्रथम माझ्या भीम सैनिकांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय। बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र परिवर्तनाचे विवेचन करताना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निर्वाणाच्या समीप पोहोचण्यासाठी अष्टांग मार्ग किंवा मध्यम मार्ग सांगितला आहे। अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय, याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात। या 8 गोष्टीच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते। अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो। निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की निर्वाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तीवर असणे। लिबान व निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन। काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात। हे दूर करून जीवन निर्माण करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग। हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो। त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते। मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितके या मार्गाने वाटचाल करतील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल। मग चला जाणून घेऊयात अष्टांगिक मार्गाचे 8 विचार। नंबर 1, सम्यक दृष्टी। निसर्ग नियमाविरोध कोणतीही गोष्ट होऊ शकते, ही गोष्ट न मानणे। नंबर 2, सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार व विचार। नंबर 3, सम्यक वाचा, करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा, बोल ठेवण्याचा प्रयत्न करणे। नंबर 4, सम्यक कर्मांत, उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे। नंबर 5, सम्यक आजीविका, वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे। नंबर 6, सम्यक व्यायाम, वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे व स्वतःला सुधारणे। नंबर 7, सम्यक स्मृती, तात्विक गोष्टीचे स्मरण करून चित्तास मनाला जागृत ठेवणे। नंबर 8, सम्यक समाधी, कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे। मित्रांनो, तथागत बुद्धांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण पालन करण्यासाठी सांगितलेले आहे। तरी आपल्या समाजातले कोण कोण या अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण पालन करतो तो मला कॉमेंट करून नक्की कळवा। तोपर्यंत जय भीम, जय संविधान।